तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण साडीपासून सुपर हिट युनिक पद्धतीचा ड्रेस बनवणार आहोत. तर ही बॉर्डरवाली साडी आहे. तर आपण त्याचा चांगला वापर करणार आहे बॉर्डरचा ह्या ड्रेसमध्ये. तर नेसता जो पदर आहे त्या साईडला प्लेन साडीचा हा पोर्शन येतो आहे आणि दुसरीकडे असा हा डिझायनर येतो आहे. तर डिझायनर येतो आहे त्यापासून सुद्धा आपण ड्रेस बनवणार आहे आणि ह्यापासून सुद्धा बनवणार आहे. तर पहिल्यांदा प्लेन जे कापड आहे त्यापासून बनवूया. तर इथं 4 घड्या मी घालून घेते कपड्याच्या. तर नॉर्मली किती इंचाच्या घड्या घालायच्या ते सुद्धा तुम्हाला सांगते. जेवढा कपडा आहे तेवढा घालू शकता, पण कापड वेस्ट होतं. त्यासाठी जेवढा तुमचा सीट केअर आहे त्याच्यामध्ये 3 इंच एक्स्ट्राच्या तुम्ही मोजून घ्या आणि ती एक घडी अशा 4 घड्या घालून घ्या. म्हणजे जर तुमचा सीट केअर 40 असेल तर त्याच्यामध्ये 3 मिक्स करा, म्हणजे 13 करा आणि 52 इंचाचं टोटली कापड तुम्हाला लागेल. 4 भाग आपण 13चे घेतले तर 52 इंचाचं कापड घेऊन ते असं मी आता घडी घातली आहे ना त्या पद्धतीने घडी घालून घ्या. कापड व्यवस्थित पसरून ठेवलेलं आहे. 4 घड्या घालून घेतलेल्या आहेत. दोन्ही भाग मी एकत्रच कट करते. तुम्ही पहिल्यांदा पाठीमागचा करायचा असेल तर करू शकता. तर याची उंची टोटल 45 आहे. उंची पहिल्यांदा मोजून घ्यायची. जेवढी आपल्याला प्रॉपर उंची पाहिजे त्याच्यामध्ये 1 इंच ॲड केलेला आहे. आणि बाजूला आपण नेहमी गळा टाकतो. तर इथं पहा, जेवढी टोटल शोल्डर आहे त्याचा निम्मा भाग आपल्याला घ्यायचा असतो. तर इथं मी 6.25 वरती टिक मार्क करते आणि खालीसुद्धा आपण मुंडा 6.25च घेतो आहे. म्हणजे जेवढी शोल्डर आहे तेवढाच मुंडा टाकायचा असतो. तर इथं 6.25 वरती टिक केले आणि इकडून सुद्धा बघायचं की करेक्ट 6.25 भरतं आहे की नाही. बऱ्याचदा काय होतं की ह्या साईडने थोडंसं जास्त होऊ शकतं, कमी होऊ शकतं. त्यासाठी मोजून बघायचं. तर आत्तासुद्धा तुम्ही इथे बघू शकताय थोडंसं जास्त झालेलं. तर आपण हे करेक्ट करून घेतलेलं आहे. जर इथं जास्त कापड आलं तर काखेमध्ये डेफिनेटली फुगा येतो. त्यासाठी याची काळजी नक्की घ्या. एवढ्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला कोणीही सांगणार नाही फ्रेंड्स. आणि छातीचा चौथा प्लस 2 इंच घ्यायचा आहे. छातीचा चौथा 10 आहे, त्याच्यामध्ये दोन्ही मिक्स करून आपण 12 वरती टिक मार्क करून घेतो आहे आणि अशी ही लाईन ओढून घ्यायची आहे. ज्या ठिकाणी आपण मुंडा घेतलेला आहे त्याच्या आतल्या साईडला आपल्याला अर्धा इंच टिक मार्क करायचा आहे आणि इथं पाहू शकता तुम्ही मी केलेली आहे आणि तिथून तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे. असं केल्याने सुद्धा काखेमध्ये फुगा वगैरे येत नाही. एक्स्ट्राचं जे कापड असतं ते गुंतलं जातं आणि इथून आपण 1.5 इंचावरती एक टिक मार्क करून घेतो आहे. म्हणजे दोन्ही ज्या बाजू आहेत त्या आपण एकत्रित कट करतो आहे. नंतर मी हा ड्रेस शिलाई करताना जो पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो आतल्या साईडने थोडासा करून घेणार आहे, अर्धा इंच आतल्या साईडने, आणि असा हा शेप देऊन घ्यायचा आहे फ्रेंड्स. फिटिंग करण्याची पद्धत एकदम सोपी आहे. ड्रेससुद्धा फिटिंगला परफेक्ट बसतो. वरून करेक्ट 15 इंचावरती कंबर मोजून घ्यायची आहे. तर इथे मी 15 इंचावरती टिक मार्क केलेली आहे आणि कंबर किती आहे ती मोजून घ्यायची. त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे. कंबर 32 आहे, त्याचा चौथा 8 येतो आणि 2 आपण एक्स्ट्राचं घेतलेलं आहे. तर हे आपल्याला टिक मार्क केलेले पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. वरचा पॉईंट आणि खालचा पॉईंट आपण जोडून घ्यायचा. इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी हे जोडून घेतलेलं आहे. आणि हा ड्रेस आपण अम्ब्रेला कटिंगमध्ये स्टिच करतो आहे. त्यासाठी खालचा आपण मोजून वगैरे घ्यायचा नाही भाग खालचा. तर असंच जेवढा कपडा आपल्याकडे शिल्लक आहे, म्हणजे जेवढं कापड ह्या ड्रेससाठीचं साडीमधलं उरलेलं आहे तो पूर्ण घेरा आपण बनवून घ्यायचा आहे. तर अशी ही पट्टी मी ठेवलेली आहे आणि तिरकी लाईन जस्ट आपण ओढून घ्यायची. तर ह्या ड्रेसमध्ये मी किनाऱ्या म्हणजे कोपरे असतात ते सुद्धा कट करत नाही, म्हणजे कोपऱ्यांना गोलाई देत नाही, कारण मी एक वेगळ्या पद्धतीचा ड्रेस शिलाई करते त्यासाठी तसेच कोपरे ठेवलेले आहेत. आता तुम्हाला समजलं असेल किती सोपी आणि साधी आपली ही कटिंग आहे. तर इथं मधल्या भागाला एक लाईन ओढून घेते, कारण इथं मी बॉर्डर जॉईन करणार आहे. जी पुढची बाजू आहे त्या साईडला फक्त बॉर्डर जॉईन करायची आहे. त्यासाठी मी इथं एक लाईन ओढून घेते, म्हणजे करेक्ट लाईनमध्ये ती बॉर्डर जोडली जाईल. आता ऑलमोस्ट सर्व कटिंग झालेली आहे. आपण जस्ट हे कट करून घ्यायचं आहे. आणि ह्या दोन्ही टॉपचे गळे तुम्ही हे पार्ट सेपरेट केल्यानंतरसुद्धा करू शकता किंवा आत्ताही करू शकता. जर सेम गळे असतील तर आत्ताच केलं तरी चांगलं होईल आणि जर सेम गळे नसतील तर एक एक पार्ट सेपरेट करून तुम्ही करू शकता. तर आता मी जो पुढचा गळा आहे त्याचा फक्त शेप इथं तयार करते.
तर इथं मी 2.5 इंचावरती टिक मार्क केलेली आहे आणि फी शेपचा मी 6 इंचाचा गळा बनवते. तर असा हा टेप पकडायचा आणि तिरकी लाईन ओढायची. तुम्हाला किती डीप पाहिजे तो तुमच्यावर डिपेंड आहे, म्हणजे तुम्हाला कसा आवडतो तसा तुम्ही बनवा. तर इथं फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी इथं शेप दिलेला आहे. नंतरच हा भाग मी कट करणार आहे आणि जो पाठीमागचा भाग आहे त्या ठिकाणी आपण जो गळा बनवतो आहे तो नंतर सेपरेट केल्यानंतर बनवणार आहे. आणि इथं बघा आता मी हे कट करून घेते. गळा जास्त खोल असेल तर गळ्याच्या साईडने आपल्याला अर्धा इंच डाऊन करायचं असतं, हे सुद्धा लक्षात ठेवा. पण हा गळा जास्त खोल नाही त्यामुळे मी काही केलेलं नाही. आणि आता हे व्यवस्थितपणे मी कट करून घेते. पुढचा जो भाग आहे तो मी काढून सेपरेट केला आहे आणि आता फक्त पाठीमागचा भाग घेतलेला आहे. तर याच्यावरती आपल्याला कसा गळा पाहिजे तसा तुम्ही करू शकता. इथं मी 2.5 इंच रुंद असा हा गळा बनवणार आहे आणि त्याची जी गळा लांबी आहे ती 6 आहे. तर आज मी चौकोनीच गळा बनवते, त्यासाठी फक्त स्क्वायरमध्ये मी असं हे केलेलं आहे, कारण बॉर्डरपासून आपण ड्रेस बनवतो आहे आणि स्क्वायरचा गळा छान दिसेल त्यासाठी मी स्क्वायरमध्ये गळा बनवते. पुढचा गळा मी फीमध्ये बनवणार आहे आणि पाठीमागचा स्क्वायर. आणि असंच हा चौकोनी बॉक्स मी कट करून घेते. जर तुम्ही असाच हा बॉक्स कट करून घेतला तर जरा डीप गळा बनतो आहे, बट मला डीपच पाहिजे त्यामुळे डीप म्हणजे पसरट पाहिजे. जास्त खोल मी घेतलेला नाही, फक्त पसरट असा पाहिजे म्हणून मी जसा मी टिक मार्क करून घेतलेला आहे तसाच कट करते. पाठीमागच्या भागाची कटिंग झालेली आहे, तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते की याचा फायनल लुक कसा येतो आहे. आता बाही कट करायची आणि हे स्टिचिंगच करायचं आहे. असा हा प्रॉपर त्याचा शेप आलेला आहे. आणि हा बघा, हा आहे पुढचा भाग. पुढच्या भागाला आपण लाईन ओढलेली होती आणि फी गळा बनवलेला होता. तर इथं आपण बॉर्डर जोडून घेणार आहोत, तर ती कशी घ्यायची ते तुम्हाला मी दाखवते. अशी ही बॉर्डर फुल आपण खालीपर्यंत लावणार आहोत. खालच्या साईडला 5 इंचानंतर आपण कट सोडणार आहोत, म्हणजे तो भाग कट करून टाकणार आहोत आणि वरती असा फी शेप बनवणार आहोत. तर असा हा आपला पुढचा भाग तयार होईल, म्हणजे पुढची डिझाईन अशी तयार होते. तर हे बघा, मी तुम्हाला व्यवस्थितपणे दाखवते. आणि आता हे शिलाई करायचं आहे जस्ट, आणि सिम्पली आपण ड्रेस कसा शिवतो त्या पद्धतीने बाकीचे सगळे पार्ट शिवून घ्यायचे आहेत. ड्रेस कसा शिलाई करायचा त्याचा सविस्तर व्हिडिओ पहिला टाकलेला आहे, त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर दाखवत नाही, जस्ट तुम्हाला सांगते. तर आता आपण याचा गळा कट करून घेऊया. पलीकडल्या साईडला किती अंतर होतं तसंच अंतर ह्या साईडला सुद्धा मोजून घ्यायचं आणि गळा कट करून घ्यायचा आहे. तर ज्यावेळेस आपण बॉर्डरपासून ड्रेस बनवतो त्यावेळेस फी गळा असेल तर छान दिसतो असं मला वाटतं, कारण फी गळा त्याच्यावर प्रॉपर सूट होतो बॉर्डरच्या ड्रेसमध्ये. तुम्ही मटेरियलपासून शिवत असाल किंवा साडीपासून, फी गळा एकदम सुटेबल आहे. आणि आता इकडच्या साईडला सुद्धा 2.5 इंच घेऊन मी हा गळ्याचा शेप तयार केलेला आहे. आणि आता आपण तो कट करायचा, म्हणजे फी गळा कट करून घ्यायचा आहे. आणि खालच्या साईडला सुद्धा 5 इंचपर्यंत आपण स्ट्रेट लाईनने कट करणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या या चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या कशा स्टिच करायच्या, ड्रेस कसे स्टिच करायचे किंवा ब्लाऊज, याची सर्व माहिती भेटून जाईल.